मित्रांनो, घरकुल यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम गुगलमध्ये PMAYG.NIC.in या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याच्या ऑफिशियल पोर्टल ओपन झालेला दिसेल। ओपन झाल्यानंतर यामध्ये तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुम्हाला अर्जाची यादी किंवा स्थिती दिसणार आहे। मित्रांनो, तुमच्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत किती लाभार्थ्यांना घरकुल मिळालेले आहे, किती लाभार्थी घरकुल सँक्शनमध्ये आलेले आहेत, त्यानंतर किती लाभार्थ्यांचे घरकुल पूर्ण झालेले आहेत याचा पूर्ण डिटेल्स तुम्हाला या पेजवरून दिसणार आहे। घरी बसल्या अवघ्या काही मिनिटाच्या आत तुम्हाला पूर्ण डिटेल्स तुमच्या ग्रामपंचायतीची कुंडली या ठिकाणी दिसणार आहे। आता मित्रांनो, घरकुल यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे 2 नंबरला आवास सॉफ्ट नावाचा, त्यावरती क्लिक करायचं आहे। बाकी कुठेही क्लिक करू नका। त्याला जेव्हा तुम्ही क्लिक करणार, क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर यामध्ये 5 ऑप्शन दिसतील। यामधून दुसऱ्या नंबरचा एक ऑप्शन आहे डाटा एंट्रीच्या खाली रिपोर्ट, यावरती क्लिक करायचं आहे। यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार, क्लिक केल्यानंतर परत तुम्ही दुसऱ्या पेजवरती ओपन झालेला दिसेल। दुसऱ्या पेजवरती आल्यानंतर पुढील प्रक्रिया तुम्हाला सविस्तररित्या समजून घेणं गरजेचं आहे। आता मित्रांनो, यामध्ये काही फोल्डर दिसतील तुम्हाला। सर्वप्रथम फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट, फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट, सोशल प्रोग्रेस रिपोर्ट, अशा पद्धतीने भरपूर असे फोल्डर यामध्ये आहेत एच पर्यंत। आता तुम्हाला सर्वात शेवटी आहे सोशल ऑडिट रिपोर्ट्स, यामध्ये बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन नावाचा एक ऑप्शन दिसत आहे। एकच ऑप्शन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बाकी कुठेही क्लिक करू नका। त्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार, क्लिक केल्यानंतर सिलेक्शन फिल्टरमध्ये तुम्हाला काही माहिती भरायची आहे। आता ती माहिती कोणकोणती भरायची आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, 2024 मध्ये ज्या ठिकाणी घरकुल यादी येणार आहे, ज्या ठिकाणी प्रकाशित केली जाणार आहे, तुम्हाला याच ठिकाणी पाहण्यासाठी मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण डिटेल्स समजून घ्या, कारण व्हिडिओ स्किप न करता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। सर्वप्रथम आपण राज्य सिलेक्ट केला, त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करा। मी डेमोसाठी कोणताही एक जिल्हा इथं सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर तुमचा तालुका, तुमची ग्रामपंचायत, आणि ग्रामपंचायत झाल्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे वर्ष। ज्या वर्षाचा डाटा तुम्हाला पाहायचा आहे त्या वर्षाचा डाटा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता आपण 23-24ला सिलेक्ट करूया, कारण 23-24 मध्ये अनेक लाभार्थ्यांचा डाटा जो आहे नो डाटा फाउंड म्हणून दाखवत आहे अनेक ग्रामपंचायतचा। आता त्यानंतर इथे सिलेक्टरमध्ये इथं वर्ष निवडल्यानंतर आपण ज्या योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे अशा भरपूर अशा या ठिकाणी योजना दिसतील। आता यामध्ये आदिम जाती आवास योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना आहे, अटल बांधकाम कामगार आवास योजना आहे, रमाई आवास योजना आहे, पारधी आवास योजना आहे, अशा भरपूर अशा योजना आहेत। यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आहे, मुख्यमंत्री आवास योजना आहे, भरपूर योजना आहेत। परत एकदा सांगतोय, तुम्ही ज्या योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहात त्या योजनेला इथं सिलेक्ट करायचं आहे, कोणतीही योजना असो। मित्रांनो, आपण आता कारण सर्वात जास्त लाभार्थी हे प्रधानमंत्री आवास योजनेमधून अर्ज केलेले आहेत, कारण त्या लाभार्थ्यांना माहिती मिळायला पाहिजे। तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेमधून अर्ज केला असेल, आवास प्लस ड नावाचा जो सर्वे झाला होता त्या सर्वेमध्ये जर तुमचा फॉर्म भरला गेला असेल तुमच्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत, तर 1 नंबरला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याला इथे सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला आहे या ठिकाणी कधी मायनस येतं कधी प्लस येतं, त्याचं उत्तर तुम्हाला द आन्सर इज या ठिकाणी टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता बघा, 2023-24ला जेव्हा तुम्ही सिलेक्ट कराल, सिलेक्ट केल्यानंतर डाटा नॉट फाउंड म्हणून दाखवेल। आता तुम्ही परत मला कमेंट कराल, सर 2023-24 मध्ये आमच्या ग्रामपंचायतीची यादी आलेली नाही आहे। मित्रांनो, 23-24चा डाटा अजून अपडेट झालेला नाही आहे। आता तुम्हाला 23ची यादी जर पाहायची असेल, 23 मध्ये कोणकोणते लाभार्थी आलेले आहेत किंवा मागे आता काही लाभार्थी पुढे जरी मंजूर होईल, आता ते कोणत्या ठिकाणी तुम्हाला दर्शवले जातील हे समजून घेणं गरजेचं आहे। जर आपण डाटा मागं जर पाहिला तर इथं 2023-24च्या ठिकाणी आपण आता दुसरा इसवी सन सिलेक्ट करून घेऊया किंवा दुसरा वर्ष आपण सिलेक्ट करूया। मित्रांनो, आता यामध्ये 22-23 सिलेक्ट न करता आपण 21-22ला सिलेक्ट करूया। यामध्ये 23-24चे काही लाभार्थी आलेले आहेत का हे पाहून घेऊया। परत आता इथं तुमची जी योजना आहे ती योजना सिलेक्ट करा। परत इथं कॅप्चा भरा
जो आता या ठिकाणी मायनस आलेला आहे. पूर्वी काय होता, प्लस होता. कधी इथं ॲडिशन येईल म्हणजे भागाकार येईल. आता इथं आपण प्लस करूया. प्लस केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करूया. आता मायनस आहे, सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर परत या ठिकाणी जे लाभार्थी 2021-22 मध्ये इथं पात्र झालेले होते सर्व लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी दिसणार आहे आणि नवीन लाभार्थीसुद्धा यामध्ये ॲड झालेले आहेत. तुम्हाला मी इथं स्पष्टपणे दाखवतो. आता तुम्हाला यादी सर्वप्रथम डाउनलोड करून घ्यायची आहे. डाउनलोड एक्सेल किंवा डाउनलोड PDF या दोन्ही यामधून तुम्ही डाउनलोड करू शकाल. आपण शक्यतो डाउनलोड PDF यावरती क्लिक करूया, कारण PDF स्वरूपामध्ये आपल्याला यादी पाहण्यासाठी मिळणार आहे. 2 पॉईंट आहेत. डाउनलोड PDF ला सिलेक्ट करूया. डाउनलोड PDF ला सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये परत एक डाउनलोडचा ऑप्शन येईल, त्याला क्लिक करा आणि यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेली दिसेल. आता यामध्ये पहा, तुमच्या गावामधून म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीमधून किती लाभार्थ्यांना घरकुल मिळालेलं आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. सर्वप्रथम पूर्ण समजून घ्या, त्यानंतर इथं कमेंट करा. बघा, सर्वप्रथम बेनिफिशरी नाम दिलेलं आहे म्हणजे नेम दिलेलं आहे. बेनिफिशरीचं जो डिटेल्स आहे तो डिटेल्स देण्यात आलेले आहे. आता त्यानंतर इथं सँक्शन तुमचं कधी इसवी सनमध्ये झालेलं आहे किंवा अर्ज तुम्ही कधी केलेले आहे ते दाखवण्यात आलेले आहे. त्यानंतर प्रायोरिटी कॅटेगरी आहे, BPL फॅमिली इथं देण्यात आलेली आहे. त्यानंतर नरेगा जॉब कार्ड तुमच्याकडे असेल तर त्याचं इथं दिलेलं आहे. त्यानंतर आता बघा, हाऊस स्टेटस कंप्लीट आहे का इनकम्प्लीट आहे ते देण्यात आलेले आहे. सँक्शन जो नंबर आहे तो सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानंतर सँक्शन डेट जी आहे ती सँक्शन डेटसुद्धा देण्यात आलेली आहे. सँक्शन अमाऊंट किती होता आणि त्यानंतर लाभार्थ्यांना आत्तापर्यंत किती इन्स्टॉलमेंट मिळालेले आहेत, अमाऊंट रिलीज किती झालेले आहेत. त्यानंतर लास्ट अमाऊंट ट्रान्सफर जो आहे किती तारखेला झालेला आहे तो सुद्धा दर्शवण्यात आलेला आहे. आणि इन्स्पेक्शन डेट म्हणजे तुमची तपासणी कधी झालेली आहे पूर्ण रेकॉर्डसहित या ठिकाणी उल्लेख दाखवलेला आहे. तुम्ही कधीही पाहू शकाल. आता मित्रांनो, 2021-22ला आपण सिलेक्ट केला आहे. आता 21-22ला सिलेक्ट केला आहे तर या ठिकाणी 22-23 मधले लाभार्थी आलेले आहेत का हे पाहून घेऊया. अनेक लाभार्थी 23-24 असेल 22-23ला सिलेक्ट करत आहेत, परंतु त्या ठिकाणी लाभार्थी मिळत नाही आहे. परंतु आपण आता या ठिकाणी असं केलेलं आहे, 21-22ला सिलेक्ट केला आहे आणि 2300 लाभार्थी आपण या ठिकाणी पाहत आहोत. बघा, या ठिकाणी मी दाखवतो 21-1-2023 म्हणजे 21-22ला सिलेक्ट केला आहे तर हा लाभार्थी 21-1-2023ला सँक्शन झालेला आहे. बघा, आणि त्याच्या खात्यावरती पैसे सुद्धा जमा झालेले आहे. आता त्यानंतर दुसरा कोणता लाभार्थी आहे का, बघा, परत 5-1-2023ला हा लाभार्थी सँक्शन झालेला आहे. म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतचे लाभार्थी सुद्धा या 21-22 मध्येच ॲड करण्यात आलेले आहेत. आता तुम्ही 23-24 असेल किंवा 22-23 असेल किंवा 23-24 असेल याला सिलेक्ट करत असाल तर नो डाटा फाउंड म्हणून दाखवेल. जेव्हा अपडेट यादी होईल तेव्हाच तुम्हाला ही सर्व दर्शवली जाईल, अन्यथा दाखवली जाणार नाही. तुम्ही कधीही पहा. आता मित्रांनो, एक ध्यानात ठेवा, यादी सार्वजनिकरित्या कोणत्या ठिकाणी प्रकाशित होती ही माहिती तुम्हाला नक्की मिळालेली असेल. याच ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवरती क्लिक करा आणि डायरेक्ट या वेबसाईटवरती या. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.